स्वराज्याचा श्वास, मावळे. मावळे हे नाव ऐकताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो सह्याद्रीचा राकट कडा, घनदाट झाडी आणि त्या दऱ्याखोऱ्यांत वावरणारे निष्ठावंत शूरवीर योद्धे. पण तुम्हाला खरंच माहीत आहे का, हे मावळे नेमके कोण होते? ही कथा आहे त्या काळाची जेव्हा भारतावर जुलमी राजवटींचे सावट होते. चहूकडे अन्याय, अत्याचार आणि भीतीचे वातावरण होते. पण सह्याद्रीच्या कुशीत एक स्वप्न आकाराला येत होतं, स्वराज्याचे स्वप्न. आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जे पाठीशी उभे राहिले त्यांनाच म्हटले गेले मावळे. मावळे शब्दाचा अर्थ. मावळे हा शब्द मावळ या प्रांतातून आला आहे. पुण्याच्या पश्चिमेला असलेला डोंगरदऱ्यांचा भाग, जिथे सूर्य मावळतो, अस्त होतो, त्याला मावळ म्हटले जायचे. या भागात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हटले गेले. पण ते केवळ साधे लोक नव्हते, ते होते स्वराज्याची खरी ताकद. साधी माणसे, अफाट कर्तृत्व. हे मावळे कोण होते? ते शेतकरी होते, धनगर होते, साधे गावकरी होते. पण त्यांच्याकडे होती अचाट हिंमत, कठीण परिस्थितीत जगण्याची जिद्द आणि आपल्या मातृभूमीसाठी काहीही करून जाण्याची उर्मी. त्यांच्याकडे शत्रूसारखी मोठी शस्त्रे नव्हती, पण त्यांचे सर्वात मोठे शस्त्र होते आत्मविश्वास आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेली अढळ निष्ठा. शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा त्यांना साथ देण्यासाठी हेच मावळे घराबाहेर पडले. गनिमी कावा आणि शौर्य. मावळ्यांनी डोंगरदऱ्यांचा फायदा घेत गनिमी कावा म्हणजेच गनिमी युद्धाचे तंत्र विकसित केले. रात्रीच्या अंधारात अचानक हल्ला करणे आणि क्षणात गायब होणे ही त्यांची खासियत होती. शत्रू कितीही मोठा असला तरी या सह्याद्रीच्या वाघांसमोर तो हतबल व्हायचा. पावनखिंडचा तो थरार आठवा. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या काही मावळ्यांनी हजारो शत्रूंना खिंडीत रोखून धरले. उद्देश फक्त एकच, महाराज विशाळगडावर सुखरूप पोचावेत. त्यांनी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब सांडला, पण स्वराज्य सुरक्षित ठेवले. मावळे एक भावना. मावळे केवळ सैनिक नव्हते, ती एक भावना होती. त्यांच्यासाठी विजय ही केवळ लढाई नव्हती, तर आपल्या मातीचा सन्मान होता. त्यांनी कधीही पद, पैसा किंवा प्रसिद्धीची हाव धरली नाही. स्वराज्यासाठी जगणे आणि स्वराज्यासाठी मरणे हाच त्यांचा सर्वात मोठा गौरव होता. आज जेव्हा आपण अभिमानाने शिवरायांचे नाव घेतो तेव्हा त्या महानतेमागे हजारो अज्ञात मावळ्यांचा त्याग लपलेला असतो. इतिहासाच्या पानावर कदाचित प्रत्येकाचे नाव नसेल, पण त्यांच्या बलिदानाशिवाय स्वराज्य हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नसते. म्हणूनच लक्षात ठेवा, मावळे हे केवळ योद्धा नव्हते, ते स्वराज्याचा आत्मा होते. त्यांचे धाडस, त्यांची निष्ठा आणि त्यांचे समर्पण आजही आपल्याला तितकीच प्रेरणा देते. सरसेनापती धनाजी जाधव वजा स्वराज्याचे देदीप्यमान योद्धा. मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये अनेक वीर योद्धांनी आपल्या साहसाने आणि पराक्रमाने अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यापैकीच एक महान नाव म्हणजे सरसेनापती धनाजीराव जाधव. ते एक निष्णात योद्धा, तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे रणनीतिकार आणि स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक होते. बालपण आणि लष्करी प्रशिक्षण. धनाजी जाधव यांचा जन्म एका शूर कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांनी युद्धकला, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे सखोल प्रशिक्षण घेतले होते. त्यांची प्रतिभा आणि साहस पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या सैन्यात महत्त्वाची जबाबदारी दिली. स्वराज्यासाठी संघर्ष. ज्यावेळी स्वराज्याची स्थापना होत होती तेव्हा शिवाजी महाराजांना मुघल आणि आदिलशाहीसारख्या शक्तिशाली शत्रूंशी सतत संघर्ष करावा लागत असे. अशा कठीण प्रसंगी धनाजी जाधव यांनी आपल्या शौर्याने आणि बुद्धीने महाराजांना मोलाची साथ दिली. गनिमी काव्याचा वापर. एकदा मुघल सैन्याने मराठा प्रदेशावर मोठ्या सैन्य तुलनेत कमी होते. अशावेळी शिवाजी महाराजांनी धनाजी जाधव यांच्यावर मोर्चा सांभाळण्याची जबाबदारी सोपवली. धनाजींनी समोरासमोर युद्ध करण्याऐवजी गनिमी कावा, छापामार युद्ध अवलंबला. त्यांनी आपल्या सैन्याची लहान तुकड्यांमध्ये विभागणी केली आणि रात्रीच्या अंधारात शत्रूवर अचानक हल्ले करण्यास सुरुवात केली. कधी शत्रूच्या रसद पुरवठ्यावर हल्ला, कधी त्यांच्या तळावर अचानक धाड टाकणे. या रणनीतीमुळे मुघल सैन्य पुरते हतबल झाले. विजय आणि सन्मान. हळूहळू शत्रूची शक्ती क्षीण झाली आणि त्यांचे मनोबल तुटले. शेवटी मराठा सैन्याने या युद्धात मोठा विजय मिळवला. शिवाजी महाराज धनाजींच्या या शौर्यावर आणि चातुर्यावर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना सरसेनापती पद देऊन गौरविले. एक प्रेरणादायी नेतृत्व. धनाजी जाधव केवळ एक योद्धाच नव्हते, तर ते एक उत्तम नेते होते. त्यांनी सैनिकांमध्ये उत्साह भरला, त्यांना संघटित केले आणि स्वराज्यासाठी बलिदान देण्याची प्रेरणा दिली. शिवाजी महाराजांच्या निधनानंतरही त्यांनी स्वराज्याची सेवा सुरूच ठेवली आणि औरंगजेबाच्या विशाल सैन्याला अनेक वेळा धूळ चारली. त्यांच्या पराक्रमामुळेच मराठा साम्राज्य टिकून राहिले आणि अधिक मजबूत झाले. निष्कर्ष. सरसेनापती धनाजी जाधव यांचे जीवन साहस, निष्ठा आणि देशभक्तीचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य टिकवून ठेवण्यात आणि ते वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जिथे साहस तिथे धनाजी.
रामजी पांगेरा यांच्या शौर्याची ही गाथा खरोखरच अंगावर शहारे आणणारी आहे. स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या या निधड्या छातीच्या वीराची कथा आता मराठीत. रामजी पांगेरा स्वराज्याचा एक अपरिचित झुंजार वीर. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जिथे प्रत्येक दगड शौर्याची साक्ष देतो, तिथेच एक नाव अजरामर झाले आहे, रामजी पांगेरा. इतिहासाच्या पानांवर कदाचित त्यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले नसेल, पण स्वराज्याच्या पायात या वीराचा वाटा अत्यंत मोलाचा होता. बालपण आणि युद्धकलेची ओढ. रामजी पांगेरा एका सामान्य कुटुंबातील होते, पण त्यांचे धैर्य मात्र असामान्य होते. लहानपणापासूनच त्यांना युद्धकलेची प्रचंड ओढ होती. तलवारबाजी, घोडदौड आणि कठीण प्रसंगात डगमगून न जाता मार्ग काढणे हे गुण त्यांनी कमी वयातच आत्मसात केले होते. स्वराज्याची शपथ. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या स्थापनेसाठी मावळ्यांना एकत्र करत होते, तेव्हा रामजी पांगेरासुद्धा त्यात सामील झाले. महाराजांची प्रेरणा आणि त्यांच्या आदर्शांनी रामजींच्या मनात एकच जिद्द निर्माण केली: स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठीच मरायचे. कणेरीचा रणसंग्राम. दिलेरखानाशी झुंज. इतिहासातील एक प्रसंग असा आहे की जेव्हा मुघल सरदार दिलेरखानाने मराठ्यांच्या प्रदेशावर आक्रमण करण्याची योजना आखली, त्याचे सैन्य अफाट आणि शक्तिशाली होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासू मावळ्यांकडे विविध जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. रामजी पांगेरा यांच्यावर एका महत्त्वाच्या मोहिमेची जबाबदारी होती. मुघलांच्या प्रचंड फौजेसमोर रामजींचे सैन्य अतिशय कमी होते, पण त्यांचे साहस डोंगराएवढे होते. रामजींनी आपल्या 700 मावळ्यांसह शत्रूच्या छावणीवर असा काही हल्ला चढवला की शत्रूची दाणादाण उडाली. अतुलनीय शौर्य. हा हल्ला इतका वेगवान आणि अनपेक्षित होता की शत्रूला सावरण्याची संधीच मिळाली नाही. शत्रूची संख्या जास्त असूनही रामजी पांगेरा मागे हटले नाहीत. त्यांनी कमरेचा पटका काढून हाताला बांधला आणि दोन्ही हातात तलवारी घेऊन ते शत्रूवर तुटून पडले. त्यांच्या अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या, रक्त वाहत होते, पण जोपर्यंत देहात प्राण होते तोपर्यंत ते लढत राहिले. त्यांची ही वीरश्री पाहून त्यांचे सोबतीही अधिक जोशाने लढले. रामजींच्या या पराक्रमाची बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना समजली, तेव्हा तेही भावूक झाले. महाराज म्हणाले, असे मावळे हीच स्वराज्याची खरी संपत्ती आहे. निष्कर्ष. रामजी पांगेरा हे त्या असंख्य वीरांपैकी एक होते, ज्यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केवळ स्वराज्यासाठी आणि आपल्या राजासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित केले. भलेही इतिहासात त्यांची चर्चा कमी झाली असेल, पण त्यांचे बलिदान अमूल्य आहे. इतिहास नाव विसरू शकतो, पण बलिदान कधीच विसरत नाही.